ट्रिप झाली. आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलोय. आम्ही माडाईवर सगळ्यांना विचारूया की कसा होता एक्सपिरियन्स. मी आता हे गोष्टी पाहिल्या हेच मला म्हणायचं एक्सपिरियन्स जरा डेंजर आला. एवढे दिवस माझ्यासोबत पहिल्यांदा राहिलेत ते. मराठीमध्ये त्याला असं थोडं वाढावं म्हणून लाईफ पार्टनरला कसं हँडल करायला पाहिजे, त्याच्याबरोबर कसं बोलायला पाहिजे. एक जोडीला मिस करतोय, किरी आणि सचिन. गाडी घ्यायचं बजेट त्यांच्याकडनं काढूया. आवडलं ते धनुष कोटी. आणि सगळ्यात जास्त थँक्यू आमच्या सगळ्यांच्या इन लॉजला. आणि टायमिंगला गाडीवाल्याने टच्चू दिले आम्हाला. क्लिनिंग जरा थोडंसं आम्हाला नाही आवडलं. सो वेलकम बॅक टू आवर व्लॉग लाईफ विथ पाशा आमू. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गाईची कम्प्लीट ट्रिप झाली. आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलोय. आम्ही मागच्या फ्रायडेला इव्हिनिंगला निघालेलो, म्हणजे नाईटच झाली होती. ऑलमोस्ट 12 वाजले होते रात्रीचे. आणि आता आम्ही आमचे सगळे तुम्ही ब्लॉग बघितलेच असं आतापर्यंत आम्ही 4-5 ठिकाणं कव्हर केले आहेत. तर आता आम्ही ठरवलंय की मुंबईवर सगळ्यांना विचारूया की कसा होता एक्सपिरियन्स, काय चुकलं आपलं, काय बरोबर आलं आपलं, किंवा आपण काय प्लॅन करायला पाहिजे होतं अजून. डोकेपाटलांपासून सुरुवात करूया आपण. रिलॅक्स बोल. ठीक आहे, ओके. तुमची ही पहिली ट्रिप होती, लॉंग ट्रिप, फर्स्ट लॉंग ट्रिप होती भाया रोड ट्रिप. कारनी फर्स्ट टाइमच एवढं लांब फिरलो असं. जवळजवळ किती किलोमीटर झालं आपलं? 36. वन साइड 1500-1600 किलोमीटर. तर कारचा ड्रायव्हिंगचा केरळमध्ये जे रस्ते होते तिथला एक्सपिरियन्स जरा डेंजर आला. ड्रायव्हर डेचा ड्रायव्हर प्रशांत आणि नाईटचे ड्रायव्हर महेश. त्यांनी गाडी मस्त चालवली. तिथले टीव्हीचे जे मळे होते त्याच्यामधला जो रस्ता होता तो बॅकर होता जास्त. तिथे जास्तच भीती वाटली जरा, कारण तो फर्स्ट टाइमच तसलं पाहिलं होतं. त्याच्यानंतर आमचे हॉटेलचे जे बुकिंग झाले होते आपले ते म्हणजे छान झाले होते. आपल्याला जे 2-3 आपण स्टे केले सगळे हॉटेल चांगले भेटले. आणि तिथली जे त्यांनी जेवण दिलं, नाश्ता जो दिला होता तो पण छान होता आपल्याला. म्हणजे पर्टिक्युलर केरळची टेस्ट आपल्याला पाहायला भेटली. त्याच्यानंतर जे आपण देवदर्शन केलं, त्याच्यानंतर रामेश्वरम, धनुषकोडी, त्याच्यानंतर जो ब्रिज वगैरे पाहिले, मीनाक्षी टेम्पल पाहिले नवीन, जे एक जटायू, तिकडे प्लॅन मस्त झाले. फक्त जे आपलं मगाशी येताना जो एक डिस्कशन पॉइंट झाला ना की नेक्स्ट ट्रिपला आपण जिथे जाणार आहे त्या एरियाचं पर्टिक्युलर किंवा तिथले जे काही स्पॉट असतील त्या स्पॉटची पहिली इन्फॉर्मेशन घेऊ आपण डिटेल मध्ये. आणि स्टे पण वाढवू, स्टे पण वाढवू, ट्रॅव्हलिंग थोडंसं कमी करू आणि तिथले थोडं टाइम थोडं जास्त देत जाऊ प्रत्येक त्या पर्टिक्युलर ठिकाणाला. सगळ्या गोष्टी छान झाल्या. तुमच्या बायकोचं घ्यायचं. माझ्या बायकोचा व्हिडिओ एकदा पाहिजे. तू बोल. नाही हो, मला त्यांचं पण ट्रिपचा ओव्हरऑल फीडबॅक दिलाय. एवढे दिवस माझ्यासोबत पहिल्यांदा राहिलेत ते. म्हणजे पिकनिक असे कंटिन्यू 8 दिवस सोबत राहणं म्हणजे तो ते सांगतो. वेगळं बोलले ती बाय द वे. नाही मी सांगतो. नाही का फीडबॅक सांगितलं. कॉल चालू होता हॉटेल बुकिंग करायचं, त्याच्यानंतर कुठं कुठं स्टे करणार आहे आपण, कुठले स्पॉट घेणार आहे. त्याच्या वेळेस म्हणजे असं अमृतानी प्रतिभानी काही वाटून घेतले होते. मी ह्या स्पॉटचे हॉटेल बुक करते, प्रतिभा म्हणली मी त्या स्पॉटचे हॉटेल बुक करते. त्यावेळेस काजल पण म्हणली होती म्हणजे की नाही का मी पण हॉटेलचं बुक करते. तिला मी म्हणलो की थांबा त्या दोघींनी व्यवस्थित सगळे आधी ब्लॉग पाहिलेत वेगळ्या लोकांचे जे तिथे जाऊन आले, तर मग ते करतायत तर करू दे. तुला पुन्हा सगळे ब्लॉग पाहायला लागतील, त्यानंतर मग तुला हॉटेल बुक करायला लागेल, अभ्यास करायला लागेल त्या गोष्टी. हा मग तिचा एक्सपिरियन्स तो आहे की तिला पण ह्या गोष्टी खूप जास्त आवडतात, पण माझ्यामुळं तिला असं फिरता वगैरे बाहेर जास्त नाहीये. आता सवय झाली तुम्हाला, आता नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम आपण याच्यापेक्षा लांबची टूर काढू. आणि मेन म्हणजे आता तिचं पण स्वभाव कसं थोडासा असे काय म्हणू शकतो, हायपर ऍक्टिव्ह नाही, अशी पटापट उत्तर देते ना कुठल्या गोष्टीला. मराठीमध्ये त्याला असं थोडं वाढावं म्हणून तुमच्याकडे काय कम्युनिटी मध्ये सांगा. नक्की दोन लोक वाढवूया आपल्या याच्यामध्ये. मी सोडली तर काय म्हणणं तुमचं काय म्हणणं याच्यावर? मी वाढव उत्तर देते कोणाला? मी आता हे गोष्टी पाहिल्या हेच मला म्हणायचं. तिच्याबद्दल ना माझ्याबद्दल या 7-8 दिवसात तसं काही जाणवलं नाही जास्त. छान एन्जॉय केली मस्त. एन्जॉय केली मस्त. आणि आणखी एक कपल आहे, त्या कपल कडून भरपूर काय केलं की लाईफ पार्टनरला कसं हँडल करायला पाहिजे, त्याच्याबरोबर कसं बोलायला पाहिजे, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड कसं करायला पाहिजे, लाईफ पार्टनरवर प्रेम कसं करायला पाहिजे, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचं ट्राय कराल. कारण आता माझं नेचर थोडं वेगळं आहे, चालेल तू मला जड जाईल, पण मी ट्राय करेल.
नक्की करा नक्की हो, करा. हो, हो. चांगली गोष्ट शिकायला भेटली. कन्सल्टिंग साठी बिनधास्त कॉल करा. बाय द वे त्यांनी नाव नाही घेतलं. त्यांनी नाव नाही घेतलेलं. नाही नका घेऊ. नाव घेऊन ट्रिपच्या मिड ऑफ फॉर ब्लॉग मध्ये तुला कुठेतरी मिळून जाईल तेव्हाच नाव घेऊन झालंय. मग तेव्हाच बघतील ऑडियन्स आपले. ऑडियन्स तुझे ऑलरेडी ब्लॉग बघून झालेत ना सगळे. काजी तू बोल आता. व्हॉट अबाउट युअर एक्सपिरियन्स? नाही, एक्सपिरियन्स खूप छान होता. छान आपले स्टे झाले. टी व्हॅलीचा एक रिसॉर्ट टाईप स्टे होता, तो खूप सुंदर होता. बोटचा एक्सपिरियन्स खूप छान घेतला आणि त्यानंतर कीज हॉटेल ते तर बेस्टच होतं. आणि ओव्हरऑल ट्रिपचं ट्रॅव्हलिंग ॲक्च्युली मला खूप त्रास होतो, पण त्रास झाला नाही, थोडाफारच जरा झाला, पण खूप एन्जॉय केलं. खूप दिवसानंतर सगळेजण एकत्र राहिलो, असं वाटलं होतं की ताडातूड असं काहीच झालं. खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केलं आणि छान झाली. आणि आता आम्ही नवीन डेस्टिनेशन शोधतोय, पण घरी जायच्या आधी आम्ही आमच्या ग्रुपचं नाव चेंज करणार. येस, दॅट्स इट. खूप छान झालं. व्हॉट अबाउट प्रतिभा ताजने? अरे थांब ना, पहिलं ते थँक्यू म्हणायचं. पाटलांनी जास्त लावून धरलं वर्षभर ट्रिप. म्हणजे ग्रुप ऍक्च्युली क्रिएट केला प्रतिभानी आणि पाटलांनी जास्त त्या ग्रुपवर लावून धरलं. आपलं कधी जायचं आणि सगळं प्लॅनिंग म्हणजे केलं पतीने, आम्हीने, पाटलांनी आणि यांनी पण. बट त्यांनी सपोर्ट होता ना. रामेश्वरम आपलं ऍड झालं म्हणजे तुमच्या तिघांमुळे किंवा काय. IPJ अब्दुल कलाम सर. हा ऍक्च्युली मी आणि main म्हणजे विसरून दिलं नाही. यांनी मॅच कॅन्सल केली. श्रीलंकेला मॅच होते महेश- आम्हाला विजाच नाही भेटला. आणि गेलो आम्ही श्रीलंकेच्या जवळच गेलो, पण आम्हाला तिथून पुढे रोडच नव्हता जायला. धनुष्कोडीपर्यंत गेलो. तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलं असेल. आम्हाला पुढे नाही जात. आता जवळ आमच्या लग्नाला जवळजवळ 5 वर्ष झाले. त्याच्या आधी दोघांचं लग्न झालं, त्यावेळेस पासून चालू होतं ट्रिपला जायचं, पण काही झालंच नाही असं पुढे. फर्स्ट आमची प्रतिभानी फर्स्ट स्टार्ट केलं. ते आमचे 1-2 दिवसाचंच होतं महाबळेश्वरला. तिकडनं येतानाच आय थिंक ते ग्रुप वगैरे क्रिएट केला आणि त्यावेळेस पासूनच प्रशांत म्हणत होता की आपण नेक्स्ट ट्रिप करू. स्पॉट फक्त मला वाटतं फिक्स नव्हता, पण तो म्हणला सगळं प्लॅनिंग मी करतो, हॉटेलचं वगैरे म्हणजे असं कसं जायचं कसं काय वगैरे. तर ते त्यांनी केलं. आता बघू नेक्स्ट टाइम, आता बघू कोणाचा टाइम आहे आणि तो कसं काय प्लॅनिंग करतोय. ओके. आम्ही एक जोडीला मिस करतोय, आमची किरी आणि आमच्या ऍक्च्युली केरळ ट्रिपच्या प्लॅन मध्ये मेन भागीदार होते सुरुवातीला खरंय की आपण Yes. जाऊ नेक्स्ट ट्रिप कुठे लॉंग ट्रिप प्लॅन करू. आम्ही सुट्ट्या घेऊन येतो, पण अनफॉर्च्युनेट त्याला सुट्ट्या नाही मिळाल्या. ते नाही आले. नेक्स्ट ट्रिपला त्यांना नक्की ऍड करू आपण. त्यांच्या पण थोडस मनावरती घेऊया, त्यांना पण कसं आणि जमतं ते आपण बघूया. मोठी गाडी घ्यायचं बजेट त्यांच्याकडनं काढूयात. यावेळेस आमच्या गाडीचा खूप मोठा पचका झाला. तुम्ही ते ऑलरेडी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. घ्यावं लागेल का? हा. विंगर मोठी गाडी घेऊ, जे सचिन होंडेलला आपण रिक्वेस्ट करू की तुम्ही फायनान्स प्रोव्हाइड करा आणि तुम्ही आले का आपण मोठी रोड ट्रिप प्लॅन करत जाऊ त्या गाडीमध्ये. मी घेऊ का त्यांचा फीडबॅक घ्यायला. हा, घे ना. आता फीडबॅक देतील प्रतिभा ताजने आणि महेश ताजने. ओके, विल स्टार्ट विथ महेश ताजने फर्स्ट. येस. प्रतिभा, तू महेश. आम्हाला असे रोड ट्रिप खूप आवडते करायला, पण टाइम लोक सोबत मी दोघं निघत असतो. असं वाटलं की कुठलं नियर बाय, पण सगळ्यांसोबत करायची हे खूप कधीपासून चाललेलं, खूप दिवसांपासून. पण ठीक आहे, वेळ जात फायनली ट्रिप प्लॅन झाली, सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली. रिटर्न येतोय आता. हार्डली पुढच्या 1 तासात आम्ही घरी पोहोचून जाऊ. सो थँक्यू एव्हरीवन की छान प्रकारे रोड ट्रिप प्लॅन झाली आणि एन्जॉय पण झाली. अबाउट ट्रॅव्हलिंग, जे डेस्टिनेशन वगैरे आम्ही डिसाईड केलेले, ड्रॉबॅक एकच वाटला मला की आमच्याकडनं डिस्टन्स म्हणजे आम्ही डेस्टिनेशन खूप जास्त चूज केले, ज्याच्यामुळे आमचं ट्रॅव्हलिंग खूप जास्त वाढलं आणि स्पॉट खूप कमी झालेत. म्हणजे ज्या स्पॉटला टाइम द्यायला पाहिजे तो टाइम आमचं कमी देणं झालं. मी थोडंसं काय म्हणतात ड्रॉबॅक बद्दल सांगेल, कारण पॉझिटिव्ह ऑलरेडी सगळे बोललेत आणि आय ॲग्री विथ एव्हरीवन की हे पॉझिटिव्ह पॉईंट आम्ही खरंच खूप एन्जॉय केलेत. काय आम्ही नको करायला पाहिजे नेक्स्ट ट्रिपमध्ये, मी त्याच्याबद्दल थोडं जास्त बोलेल की जेव्हा मी नेक्स्ट टाइम ट्रिप प्लॅन करू, एका पर्टिक्युलर लोकेशनला जास्त टाइम देऊ, तिथेच थांबू, ती पर्टिक्युलर जागा किंवा ते पर्टिक्युलर लोकेशन, तिथले मेन स्पॉट ते एक्सप्लोर करू, त्याच्यावरती जास्त फोकस करू रॅदर दॅन जस्ट ट्रॅव्हलिंग. मेन पॉईंट असेल. हॉटेल बुक करताना ह्या वेळेस पण आम्ही जे बुक केलं तर आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या ट्रिपमध्ये एक्सप्लोर केल्या गेल्या की रिसॉर्ट काइंड ऑफ, जिथे नेचर आम्हाला बघायला मिळेल,
सेकंडरी थिंग, आम्ही सगळे मिडल क्लास, नॉट मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीत येतो, तर आम्हाला लक्झरी एक्सपिरियन्सची सवय पण नाही किंवा माहीत पण नाही कसं असतं काय असतं. सो आमच्या नेक्स्टचा जो स्टे होता तो होता कीज हॉटेलचा, जो ॲक्च्युली खरंच खूप छान लक्झरी एक्सपिरियन्स मिळाला मला तिथे. सो तो पण एक्सपिरियन्स ॲड ऑन झाला. थर्ड होतं हाऊस बोट, तेही कोणी एक्सपिरियन्स नव्हतं केलेलं. तो एक्सपिरियन्स आमच्या सगळ्यांच्या याच्यात ॲड झाला. लास्ट होता रामेश्वरमचा, तर ज्योतिर्लिंग आमचं तरी आय थिंक थर्ड ज्योतिर्लिंग आहे. काजलचं आणि डोके पाटलांचं पण सेकंड और थर्ड ज्योतिर्लिंग असेल. अमृताने यांचं थर्ड 7 ज्योतिर्लिंग असेल. डोके फॅमिलीचं आहे 4th आणि बारवे फॅमिलीचं आहे 8. आणि आमचं आहे थर्ड, आय थिंक आमचं थर्ड ज्योतिर्लिंग होतं. तिथे आम्हाला सगळ्यात जास्त आवडलं. आणि ऍक्च्युली बाय द वे गाईज आपला एक धाम पण झालाय रामेश्वरम धाम पण आहे. धाम पण आहे. सगळ्यात चांगलं तिथे जास्त आवडलं ते धनुषकोटी. रामेश्वरम मंदिराचं असं वाटतं की नेक्स्ट टाइम जेव्हा पण जाऊ आम्ही परत, तर आम्ही ट्राय करू की दिवसा जाऊयात रादर दॅन गोईंग अर्ली मॉर्निंग. आम्ही 3:30लाच उठून दर्शनाला गेलो होतो, तर बाहेर फक्त एक पिंड आणि ठेवलेली होती आणि कर्टन्स बंद होते ऍक्च्युअल मंदिरामधले. तर आणि पे पण करायला हा, आणि पे पण केलेले आम्ही. मॅनेजमेंट बिलकुल चांगली नव्हती तिथली. सो इन्स्टेड ऑफ पेईंग फ्री दर्शन लाईनलाच जाऊ, जे दिवसा कधी जाऊ आणि प्रॉपर छान दर्शन घेऊ. सो पण तो एक आमचा ड्रॉबॅक झाला यावेळेस, जो आम्ही नेक्स्ट टाइम जर कधी गेलोच रामेश्वरमला पर तर ते एक्झिक्यूट करू. सेकंड बेस्ट थिंग इज धनुषकोटी. बेस्ट एक्सपिरियन्स, बेस्ट एक्सपिरियन्स, म्हणजे शब्दच नाही त्याच्याबद्दल बोलायला. खूप सुंदर जागा, पण खूप सुंदर होती, एक्सपिरियन्स पण खूप सुंदर होता. नंतर होतं APJ अब्दुल कलामांचं जे घर होतं ते. आय डोंट नो का मी महेशा तिथं पण म्हटली, मला ना ते सगळं बघून थोडंसं इमोशनल आपोआप इमोशनल फील होत होतं. का होत होतं का नाही मला नाही कळालं, पण खूप छान वाटलं ते सगळं बघून. थोड्याशा अजून हिस्ट्री गोष्टी, म्हणजे आधी तर ऑब्व्हियसली APJ अब्दुल कलामबद्दल खूप साऱ्या गोष्टी माहीत तर होत्याच, पण खूप काही गोष्टी वाचायला परत जेव्हा मिळतात ना, तर ते अजून छान वाटतं. तो पण एक्सपिरियन्स खूप छान होता. त्याच्यानंतर जो बहमन ब्रिज होता, पाबमन ब्रिज, सॉरी नॉट बहमन, पाबमन ब्रिज, तो पण मस्त होता. खूप सुंदर. म्हणजे त्याला अराउंड 114 वर्ष कंप्लीट झालेत, पण अजूनही तो ब्रिज इतका छान प्रकारे आहे. आय डोंट नो तो यूज मध्ये आहे की नाही. आय थिंक दुसरा ब्रिज आहे, तो यूज मध्ये नाहीये सध्या, पण जे बी स्ट्रक्चर त्याचं उभं आहे आता खूप छान आहे. सो ही आमची एंड टू एंड ट्रिप होती थोडक्यात. मुन्नारवरनं सुरुवात केली होती आम्ही, नंतर गेलो अलेप्पीवरनं जटायू अर्थ सेंटरला, जटायू अर्थ सेंटरवरनं ठेकडीला कलारी आणि कथकली 2 शो बघायचे होते. कथकलीच बघून झाला, कलारी बघायला नाही मिळालं बिकॉज ऑफ टायमिंग कॉन्स्टंट. जे आम्ही म्हटलं की आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये गेलो आणि आम्हाला लोकल गोष्टी एक्सप्लोर करायला जास्त टाइम नाही मिळाला. सो तिथं ते केलं. त्याच्यानंतर मदुराईवरनं गेलो आम्ही रामेश्वरमला अँड देन रिटर्न बॅक टू दी पुणे. सो आमची एंड टू एंड जर्नी होती, छान प्रकारे झाली आहे. पोहोचलोय घरी, खूप साऱ्या मेमरीज घेऊन आलोय. वाईट पण वाटतंय की ट्रिप संपली याचं, पण छान पण वाटतंय की चला 8 दिवस खूप छान स्पेंड केलेत. ट्राय करू की नेक्स्ट ट्रिप परत अशी छान प्लॅन करूयात. थँक्स टू माय हजबंड, त्यांनी नाईट ड्रायव्हिंगला खूप छान सपोर्ट केला आम्हाला, आणि आमचे डे ड्रायव्हर प्रशांत पाटील. सो येस, एंड टू एंड एक्झिक्यूट झाली आमची ट्रिप खूप छान प्रकारे, आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलोय. आणि सगळ्यात जास्त थँक्यू आमच्या सगळ्यांच्या इनलॉजला, पोरींसाठी आणि नवऱ्यांसाठी, त्यांच्या आई वडिलांना, ज्यांनी आमचे पोरं खूप छान प्रकारे घरी सांभाळलेत, म्हणून आमची ही ट्रिप एक्झिक्यूट झाली आहे. सो थँक्स टू देम ॲज वेल. येस, दॅट्स whole of my experience. Next thing goes to my husband. You can add one or two sentences, that's also fine. What about your experience? छान बायको असली की ट्रिप छानच होती. हा, एक पॉइंट मिस झाला हा. धनुषकोटीचा. ते आम्ही सनराईज बघायला गेलो होतो, पण त्या दिवशी जरा वातावरण खराब होतं. पावसाचं वातावरण झाल्यामुळे जरा आम्हाला तिथे जे पाहायचं होतं ते बघायला भेटलं नाही. बरोबर ना? ते एक मिस केलं आम्ही. आणि अजून दुसरं एक झालं की आम्ही जी अलेप्पीला बोट बुकिंग केली होती, हाऊस बोट, ती थोडीशी काइंड ऑफ क्लिनिंग जरा थोडंसं आम्हाला नाही आवडलं, पण ठीक आहे. तो एक आमचं experience बुकिंगला थोडा लेट झाल्यामुळे चांगल्या बोट बुक होऊन गेल्या आमच्या त्या डेटला. खूप साऱ्या बोट आहेत तिथे, पण तरी तिथे खूप रश आहे बुकिंगसाठी. पण आता सीझन सुरू असल्यामुळे आम्हाला पाहिजे तशी बोट भेटली नाही, आणि बजेटचा पण शेवटी आहे विषय.
त्यानुसार आम्ही केली होती बुक. थोडे पैसे 2 पैसे जास्त जातील, पण तुम्ही पण थोडीशी चांगली रेटिंग वाली बोट बुक करा. आणि अजून एक थिंग ऍड करेल मी त्यामध्ये, तुम्ही जेव्हा ट्रिप प्लॅन करत असाल ग्रुपनी करा, सिंगल कपल नका जाऊ. जेवढा एन्जॉय ग्रुपमध्ये होतो तेवढा सिंगल कपल मध्ये पण नाही त्याची होत. प्रत्येकाची चॉईस आहे, म्हणजे आपण असं हा, जे डिपेंड करतं, पण आम्हाला आवडतं ग्रुपमध्ये जायला, सो आम्ही ग्रुपनीच प्लॅन केली. तर प्रतिभाने सांगितलं आम्ही सुखरूप पोहोचलोय. पण जे पुण्यातनं आमचा ब्लॉग बघत असतील, आता आम्ही नवले ब्रिज जवळ आहे, अजून थोडा वेळ पोहोचायचं. नवले ब्रिज म्हणजे तुम्हाला माहिती आहे समजलं तुम्हाला, फेमस ब्रिज आहे. आम्ही पोहोचूच एक 15-20 मिनिटं. लास्ट वन मी अबाउट माय एक्सपिरियन्स. ज्यावेळेस आम्ही म्हणजे ऑलरेडी सगळे पॉईंट सगळ्यांनी कव्हर केले. माझा एकच पॉईंट आहे की ज्यावेळेस पण आम्ही नक्की एखादी ट्रिप प्लॅन करू त्यावेळेस नक्की आम्ही टाईमचा विचार करू, कारण आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त वेळ गेला. तो एक पॉईंट मला चुकीचा वाटतोय. एन्जॉय भरपूर केलं, जे आम्ही नव्हता विचार केला त्या गोष्टी पण आम्ही खूप साऱ्या कव्हर केल्या. आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय की आज आम्ही नवरा बायको आणि आमच्यासोबत आम्ही 10-12-15 वर्षापासून आम्ही मैत्रिणी आहोत, त्यांच्यासोबत माझं एक सेकंड धाम झालं आणि एक ज्योतिर्लिंग झालं. याचा मला खूप आनंद होतोय की नाही, आपली फॅमिली सोबत पण ॲज अ फॅमिली म्हणून आपण ज्यांना ट्रीट करतो, आपली फ्रेंड सर्कल ते आपल्यासोबत आहे. आपण एवढ्या चांगल्या देवाच्या ठिकाणी एवढे 2-3 राज्य म्हणजे ओलांडून आपण तिथं रामेश्वरम केलं आम्ही, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि लास्ट गोष्टी, माझे सासू सासरे त्यांनी माझ्या मुलाला एवढे 10-12 दिवस सांभाळलं. त्यांनी कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला म्हटले नाही की तुम्ही एवढे दिवस चालले किंवा काय कसं मॅनेज करणार आहे. त्यांनी आम्हाला काही नाही, म्हणजे एकदम मोठं शाउट आउट माझ्या सासू सासऱ्यांसाठी. त्यांनी माझ्या मुलाला सांभाळलं, सेम लाईक काजल, सेम लाईक पती. त्यांच्या घरच्यांनी आम्हाला म्हणजे जाऊन दिलं, त्यांनी आमचे पोरं सांभाळली, आम्ही त्यांना नेलं नाही. आणि आम्ही आमचे ॲज मुलाचे पेपर होते बिचारा स्कूलला जात होता. त्याचा मामा अभ्यास घेतोय, मम्मी त्याला स्कूलला सोडवतीये, आणायला जातीये. त्याचा एक दिवस पण खाडा नाही झाला. मम्मीला म्हटलं फ्रायडेला स्कूलला नको पाठवायला, त्याचे पेपर झाले की राहू दे घरी. नाही त्याला स्कूलला जाऊ दे. म्हणजे त्याची स्कूल पण झाली आणि ट्रिप पण झाली. आणि आमचं खूप 8-9 महिन्यापासून चाललं होतं आणि फायनली ती सक्सेसफुल झाली. एनिथिंग एल्स गाईज? नो नेक्स्ट डेस्टिनेशन. तर भेटूया पुढच्या ट्रिप मध्ये आम्ही सर्व परत एकदा. अशी आशा करतो, अशी आशा करतो. करणार आपण आणि ट्राय करूयात नेक्स्ट ट्रिप जेव्हा आपण प्लॅन करू. आणि इरण होंडे आणि सचिन होंडेला त्यांना ऍड करायचं. आणि ना वन मोर पॉइंट जो की आमच्याकडून चुकला. ऍक्च्युली आम्ही आम्ही 4 कपल होतो, त्यातलं एक कपल वजा झालं, आम्ही 3च कपल राहिलो. म्हणून आम्ही एक फ्रेंड त्याच्याकडे गाडी मागितलेली, इर्टिगा होती ना, इनोव्हा क्रिस्टा गाडी होती. ओके, ती गाडी फिक्स वगैरे झाली. आम्ही त्या प्रकारे प्लॅनिंग वगैरे केलं आणि टायमिंगला गाडीवाल्याने टच्चू दिले आम्हाला. आम्ही इतके सगळे टेन्शन मध्ये आलो होतो, कसं करायचं गाडीचं, काय करायचं गाडीचं. हे एकाकडे बघतंय गाडी, ते दुसऱ्या, कारण आम्हाला सोबतच जायचं होतं. आमच्या पतीकडे पण गाडी आहे, आमच्याकडे पण गाडी आहे, क्रेटा आहे आमच्याकडे, त्यांच्याकडे नेक्सॉन आहे. पण आमची इच्छा होती तिघींची म्हणजे पर्सनली की आम्हाला सोबतच जायचं, वेगळ्या गाड्या नाही करायच्या, कारण ते मॅनेजमेंट करणं, एक मागं एक पुढं, रस्ता खराब आहे, घाट खूप होते. आणि इतकं टेन्शन आलं की आम्ही बुकिंग वगैरे सगळं करून बसलं, पे वगैरे सगळं झालं, पण गाडीच नाही टायमिंगला आम्हाला. मग कसे तरी आमच्या यांचे भाऊ आहेत, अर्जुन भाऊ म्हणून, त्यांना पण मी खूप खूप धन्यवाद करीन की त्यांच्यामुळे आमची ट्रिप थँक्यू. खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळे आमची ट्रिप सक्सेस झाल्यानंतर आमची ट्रिप मे बी जवळजवळ कॅन्सललाच, म्हणजे दुसरे ऑप्शन होते, पण मग तुम्ही ओके म्हटल्यानंतर मग आम्ही लवकरच म्हणजे ठरवलं की हा आता फिक्स आहे, आपण निघायलाच पाहिजे, म्हणजे असं. ठीक आहे, चालेल. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.